जाग मला जेव्हा आली, माझ्या बुद्धीला ध्यान आलं की अरे हे अशी स्टोरी झाली. प्रचंड पश्चाताप, भीतीनंतर आता ह्यातनं मुक्तता कशी मिळवायची, त्यासाठी काय मोजायचं ते मोजून टाकले पैसे. म्हणजे व्यसनानंतर काय होतं, एक तर प्रचंड भीती. फोन वाजला तरी भीती वाटायची सकाळची, कारण रात्री कांडच केलेले असायचे. ज्या व्यक्तीचं तोंड पाहायची, म्हणजे त्या काळात मी असाच होतो, थोडा खुनशी, जास्त सगळ्या गोष्टी टोकाच्या. तर ज्या व्यक्तीशी मी शब्दभर बोलायचो नाही ना, समोर दिसलं तर वळून जायचो, त्या व्यक्तीशी मी 20-20 मिनटं काय 2-2 तास बोललेलो असायचो फोनवर. सकाळी फोन बुकमध्ये बघा होतं, कळायचंच नाही काय बोललेलो आहे, वस्तू बदलल्यात का, असं काहीतरी हा प्रकार चालू आहे का, हा म्हणजे बेसिक लक्षण आहे. 12 महिने सर्दी, हा असे काही काही. मी परत ते सांगेल की मी ज्यांना सर्दी असेल त्यांना सर्दीच असेल, नशेची सर्दी वेगळी असते, थोडं सारखंच खाजवत राहणार, थोडं म्हणजे एकाच मूडमध्ये जास्त वेळ राहणार, अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत. आता ते सगळा प्रवास होत असताना मला कळत नाही का, तर मला जेव्हा कळत असतं ना तेव्हा तो फक्त एक छोटासा क्षण असतो की यार हे नव्हतं करायला पाहिजे. पण त्या पश्चातापातनं बाहेर यायसाठी परत नशा करणे हाच उपाय नशेडी झाल्यावर असतो. फ्रॉम द बिगिनिंग, सुरुवातीचा जो भाग असतो ना तो एकदम पिंक क्लाउडवाला असतो. ते 4-5 मित्र, ती छोटीशी पार्टी, मग ते दोघं चौघं कॉन्ट्रीब्युशन करून आणणारी गोष्ट. मी हे असं स्टोरी बनवून नाही सांगत आहे, हे असंच असतं. म्हणजे माझ्या आयुष्यात पण असंच काही घडलेलं आहे. आम्ही का पहिल्या दिवशीच आलो बादलीभर दारू पिलो आणि दारुडे झालो असं झालंच नाही. नमस्कार, माझं नाव नितीन घोरपडे, मी छत्रपती संभाजीनगर इथलच आहे. आज एक खूपच म्हणतो आपण जनरली टाळल्या जाणाऱ्या विषयावर बोलण्यासाठी आपल्या समोर आलेलो. एक दुःखद घटना परवा पुण्यात झाली, ज्यामध्ये 18 लोकांचा मृत्यू झाला आहे आणि तो आकडा वाढतच चालला आहे. विषारी दारूच्या सेवनामुळे मृत्यू झाला. आता वेगवेगळ्या वर्तमानपत्र 30 तारखेला हे वर्तमानपत्रामध्ये आले, 31, आणि हे चालत राहणार 2-3 दिवस. यात बघण्याचा व्ह्यू काय होतो माझ्यासारख्याचा, जर व्यसनाधीन नसेल, नॉर्मल व्यक्ती आहे, तर त्याचं ह्या सगळ्या गोष्टीकडे बघताना शासन काय करते, पोलीस काय करते, किंवा म्हणजे दुसऱ्याकडचं बोट, असं काहीतरी ओघ असतो. तो नैसर्गिक आहे. ज्याला व्यसनाबद्दलचा वाईट अनुभव आहे, परिवारातल्या कोणत्याही व्यक्तीला, की त्याचा ह्या गोष्टीकडे बघण्याचा ओघ दुसरा असतो, बघण्याचा दृष्टिकोन दुसरा असतो, त्याचा विषयाचा ओघ दुसरीकडे असतो. माझ्यासारखाचा जो स्वतःच यात होरपळून, ज्याला बाय ग्रेस ऑफ गॉड पुनर्जन्म मिळाला आहे, त्याचा बघायचा दृष्टिकोन वेगळा असतो. आज आपण आहे ना थोडं वेगवेगळ्या दृष्टिकोनातून बघू याला. पालक म्हणून जेव्हा बघायला जातो ना, जेव्हा पालक म्हणून अशी एखादी न्यूज येते आणि मी पालकाच्या दृष्टिकोनातून बघतो की मी एक पालक आहे, मी निर्व्यसनी आहे आणि मला काळजी वाटते की हे काय चाललं आहे, कसं होईल. मग ते घरात त्या जोडप्याचं बोलणं सुरू होतं की आपला मुलगा शाळेत 10वीत आहे, 12वीत आहे, मुलगा मुलगी अपत्य, आणि हे असंच जर चालत राहिलं तर ही झळ किंवा हा सगळा दूषित जो चालू आहे वातावरण, हे पोहोचेल का, असं न बोलताच त्या दोघांमध्ये ती काळजी डोळ्यात दिसणं सुरू होते. वयस्क लोक गावाकडं, जसं आपण चावडीवर बसतो तिथं, ते बघतात की कुठं चाललंय, आपल्या काळात आपण तंबाखूसुद्धा लपून खायचो, हे काय चाललंय. असा सगळा वेगवेगळ्या स्तरांवर ह्या गोष्टींची चर्चा होती. निष्पन्न काही नाही, 2-3 महिन्यानंतर अशी घटना परत होती. ही गोष्ट सुरूच कशी होती, मुळात या गोष्टीला बुकच्या साईडनी किंवा एखादं फिल्म स्टोरी असं बघायच्या ऐवजी, किंवा एखादं क्राईम स्टोरी असं बघण्याऐवजी, ह्याला जर असं बघितलं ना की ह्याच्या अधीन कसं होतं व्यक्ती, व्यसनाच्या अधीन का होतो. कारण कोणताच व्यक्ती जसा वयात आला कारण त्याला असं नाही वाटत की आता चलो यार आपण चरसी बनू, गरदुल्ला बनू, नशेडी बनू, असं होत नाही. मी त्याच्या व्यक्तींबद्दल, मी व्यसनाधीन व्यक्तींबद्दल दया व्यक्त नाही करत आहे, पण जो ते दुटोक भावना झाली ना, एक तर रोष किंवा मग होपलेस असं काहीतरी थिंग, त्याच्या पलीकडे सुद्धा एक गोष्ट आहे, ती आहे की हा आहे आजार. बऱ्याचदा आपण बघतो की एकाच पार्टीमध्ये 10 जण 15 जण व्यसन करत असतात. आता त्या व्यसनाच्या ह्याच्यात नाही जाणार आपण, खूप वेगवेगळ्या भागात की
नशा सुक्का करतायत, ओला करतायत, सिगरेट आहे, दारू आहे, अजून 100 नाव आहेत, त्याबद्दलचं नाही, पण नशा करतायत. त्यातनं दुसऱ्या दिवशी बाकीचे लोक ऑफिसला जात आहेत, एक दोघंच असे आहेत की ते दुसऱ्या दिवशी पण नशा करतायत. व्यसनाधीनता इथंच येते, इथंच ती बघायला मिळते की त्या 10मध्ये एका दुःखाचा असतो जो परत परत ती गोष्ट करत असतो. वैद्यकीय दृष्टिकोनातनं मी नाही सांगणार जास्त, पण जे वाचलंय तर बऱ्याचदा ह्या गोष्टी ज्या सांगितल्या जातात, आता फॉरवर्डेडवर आपलं अख्खं जग चालू आहे की आलं की दे पुढं पाठवून, अनुवंशिकता वगैरे असं बोलण्यात काही अर्थ नाही, त्याला मेडिकल काही असेल लॉजिक, मी वैद्यकीय क्षेत्रातला नाही आहे, पण मला वाटणारं दृष्टिकोन हाच आहे की चालत आलेली गोष्ट म्हणजे काय की मी कुणाच तरी मागच्याचं पाहिलं, अनुकरण करण्याचा प्रयत्न केलं, ते चांगलं होतं का वाईट त्या काळात समजण्याची माझी बुद्धीच नव्हती आणि मी ते अनुकरण करायचा प्रयत्न केला. सिगरेटचं तुटकं पडलेलं होतं, मी माझ्या आधी कुणाला तरी बघितलं होतं चव्हाट्यावर गल्लीमध्ये पिताना किंवा स्क्रीनवर टी व्हीवर लहानपणी, आणि मी ते उचलून तोंडाला लावलं. काहीच माहीत नाही मला सिगरेट वल्ली असती सुकी असती, त्यातनं धूर येतोय आणि कोणता तरी अमिताभ बच्चन सारखा हिरो त्यातनं धूर काढतोय आणि तो विलनवर डायलॉग मारतोय. त्या गोष्टीची आकर्षित झालेलो मी मुद्दामून लोकांचे नाव घेऊन उदाहरणं नाही देणार, मी उदाहरणं माझ्यावरच देतो मुद्दामून. त्या गोष्टीशी आकर्षित झालेलो मी कधी त्या शराबीतला अमिताभ बनून जातो मलाच कळत नाही. आता ते सगळा प्रवास होत असताना मला कळत नाही का, तर मला जेव्हा कळत असतं ना तेव्हा तो फक्त एक छोटासा क्षण असतो की यार हे नव्हतं करायला पाहिजे. पण त्या पश्चातापातनं बाहेर यायसाठी परत नशा करणे हाच उपाय नशेडी झाल्यावर असतो. फ्रॉम द बिगिनिंग सुरुवातीचा जो भाग असतो ना तो एकदम पिंक क्लाउडवाला असतो. ते 4-5 मित्र, ती छोटीशी पार्टी, मग ते दोघं चौघं कॉन्ट्रीब्युशन करून आणणारी गोष्ट. मी हे असं स्टोरी बनवून नाही सांगत आहे, हे असंच असतं. म्हणजे माझ्या आयुष्यात पण असंच काही घडलेलं, की आम्ही का पहिल्या दिवशीच आलो बादलीभर दारू पिलो आणि दारुडे झालो असं झालंच नाही. 4-5 जणात ते एक बाटली, मग ते अर्ध मग कुणाच्या घरातनं ग्लास आण, कुणाच्या घरातनं पाणी आण, कुणी आपलं शेंगदाणे आण, घरातले फुटाणे आण, असं काहीतरी करून ती झालेली सुरुवात, मग ज्याची त्याची बाटली, आणि मग ते अंतच नाही. ह्या प्रवास व्हायला 15-20 वर्ष लागले. पण तो जो शेवटचा प्रवास होता ना तो असाच मृत्यूकडे होता. आता आपण जे सुरुवातीला बोलणंच सुरू केलं की विषारी दारूमुळे मृत्यू, आता त्यात काय भाग असतो, मग परत तो आर्थिक भागेवर येतो. ज्याच्याकडे पैसे आहेत तो जाऊन जिथं लिगल जागा आहे तिथून विकत घेतो आणि पितो. ज्याच्याकडे खूपच कमी पैसे आहेत तो अशा मार्गाचा अवलंब करतो. यात कोणतेही क्वांटिटी मॅटर्स. एकदा व्यसनात माणूस अडकला की त्याला ते व्यसन पाहिजे असतं, त्यासाठी त्याच्याकडे पैसे नसतात. आता बघा एक गोष्ट किती जागी वाढते आहे, व्यसन करायचं आहे मला, व्यसनासाठी पैसे नाही आहे, पैसे मिळवण्यासारखी माझी तब्येत राहिलेली नाही का तर मी व्यसनाधीन झालेलो आहे. मग जो अवलंबला जाणारा मार्ग आहे तो एक तर मला अवैध गोष्टींचा छोटासा रिटेलर बनावं लागतं जर मी सुक्या नशेमध्ये आहे. आता ह्या नशाचं गोष्ट तर अशी मी परत सांगतो की मी तो पर्टिक्युलर गांजा, पावडर, कोकेन, हेरोईन ह्या सगळ्या अशा बायफर्गेशनकडे नाही जाणार. बटर आणि खूप म्हणजे नावं घेत बसले तर 15 मिनटं फक्त नावच घेता येतील. म्हणजे जेवढे नार्कोटिक्स ब्युरोला नाव माहिती आहे तेवढं नाव मलाही माहिती आहे. आणि त्या नावाच्या विश्लेषणामध्ये काही नाही, फक्त एक ज्यांना माहीत नाही आहे जे आता बघतायत त्यांना उत्सुकता वाटला, अरे एवढे नावं पाठे, काही नाही. ते जसं विद्यार्थ्याला त्याचे 10 विषय माहीत असतात शिकताना, तसं ते एका व्यसनी माणसाला ते सगळे नावं पाठ असतात, कुठं मिळतं काय मिळतं, मग तो विषय परत तिकडं भरकडतो. मग हे पोलिसांना माहीत नसतं का? तसं नाही. आपली सिस्टीम अशी आहे ना, जोपर्यंत आपण तक्रार नोंद करत नाही तोपर्यंत ते ॲक्शन घेऊ शकत नाही. ते फक्त मूवीमध्ये असतं ते. ह्याच्यामुळे खूप काही गोष्टी आहेत, सगळ्यांचे हात बांधलेले असतात कायद्याने बिना कायद्याने सगळ्यांनी. आपण तो भाग आपला नाही आहे, तो भाग वेगळा आहे. आपला भाग मला असा वाटतोय की आपण आपल्यावर, आपल्या अपत्यांवर आणि आपल्या आजूबाजूच्या समाजावर काय संस्कार शब्द ग्रंथांची जोडू नका. संस्कार शब्द मी माझ्या वागण्यातून काय देतोय. विषय इथून सुरू झालता की पिढीजात हे होत आले, हेरिडिटरी. असं काय हेरिडेटरी दारुडेपणा किंवा कोणताही नशेडेपणा हेरिडेटरी आजार नसतो. हेरिडेटरी असं चालत आलेलं असतं. आजोबा कधीतरी दारू पिलेला बघताना वडील त्यांना आणून देताना पाहिलेलं. एक स्टोरी सांगतोय, असं होतं जनरली. वडिलाला मी दारू आणून देताना माझ्या लक्षात राहिलेलं, आणि तो टेन्शनमध्ये असताना माझा बाबा टेन्शनमध्ये असताना, वडील टेन्शनमध्ये असताना तो हे गोष्ट प्यायचा आणि मग तो टेन्शन फ्री व्हायचा, किंवा खूप आनंदी असताना प्यायचा,
आणि मग तो खूप अजून आनंदी व्हायचा. असं काहीतरी म्हणजे सेलिब्रेशनच्या टाईमी व्यसन, दुःखाच्या टाईमी व्यसन, न्यूट्रल असेल तरी व्यसन, हे मी वारंवार जेव्हा बघितलेलं असतं. मग ते सगळं कोणत्याही प्रकारचं व्यसन, रिकामा बसलाय, चहा आण, सिगरेट चिलगवली, तंबाखू मळली चहानंतर, हे सगळं जे मी बघत असतो लहानपणापासून ना, ते मी हळूहळू जसा मी 18 म्हणजे आजच्या पिढीला कळवून, आजकाल काय आजचे जे काही जनरेशन आहे ते खूप सुंदर आहे, त्यांना खूप लवकर कळतं आणि जास्त कळतं, माझ्यापेक्षा खूप 10 पटीने जास्त कळतं. जेन जी सारखी हुशार कोणतीच पिढी नाही आहे. बट होतंय काय, ते अनुकरण बऱ्याचशा गोष्टीचं चुकीचं मी पास ऑन करतोय. पास ऑन हे करतोय, सिगरेट, बिडी हे मी व्यसनच समजत नाही आहे. कॉमन म्हणजे तंबाखू कॉमन व्यसन आहे, सिगरेट कॉमन व्यसन आहे, बिडी कॉमन व्यसन आहे. व्यसन कोणतं? दारू पिऊन आलाय खूप, हे व्यसन. म्हणजे नॉर्मल 1-2 पॅक पिऊन आलं ह्यालाही व्यसन म्हणणं बंद करून टाकले आता लोकांनी. आज क्राईम एवढ्या हाय लेवलला चाललेलं आहे. क्राईमचं बेसिक स्टार्ट व्यसन आहे. बिना व्यसनाचा क्राईम करणारा 1% असतो आणि जो खूप मोठा असतो तो क्रिमिनल नसतो, तो मूवीत दाखवतो ना तसा असतो. 99 क्रिमिनल्सला नशा करावाच लागतो. जसं ते शवविच्छेदन गृह असतं, आपण तिथं पोस्टमार्टम होतं, तर त्या पोस्टमार्टमच्या बाजूला जेवढे काम करणारे असतात ना, ते असे सेल्फ डिक्लेअर्ड असतात, हमको तो दारू पिनच पडती. अरे बाळा, असं काही नसतं. म्हणजे तसं असतं तर डॉक्टरने पण पिली असती ना. तुम्हालाच का प्यावं लागते? डॉक्टर तर रोजच उघडतोय की माणसं. एकदा ही सवय लागली ना की नाही मला हे करायचं, हे ह्याच्याशिवाय हे नाही जमणार. डिपेंडन्सी, व्यसन आहे ना, डिपेंडंट बनवून टाकतं. व्यसनाधीनता आयडेंटिफाई कशी करावी ना, तर म्हणू ना की सगळे 100 लोक दारू पितात किंवा 100 लोक व्यसन करतात, पैकी 20च जण त्यात अडकतात, हे शास्त्र सांगतं. WHO स्टडी आहे, बऱ्याच लेखांमध्ये आलेले आहे की 100पैकी 20च अडकतात. 20 पैकी 8 जखड, म्हणजे 20 त्याला हँग होतात आणि त्यातले 8 हे डायरेक्ट त्याला जखडून जातात आणि पैकी 5-6 तर संपतात. त्याचं रिझन हेच आहे की दुर्लक्ष. एक तर स्वतःकडे दुर्लक्ष. व्यसनात माणूस एकदा रिपीट ऑन होत गेला की त्याचं स्वतःकडचं लक्ष जातं आणि आजूबाजूचे त्याच्यावरचा इलाज शोधण्यापेक्षा त्याला अक्कल शिकवणारे जास्त जोर देतात. एखाद्या सायकोलॉजिस्टकडे नेणं, वेळेच्या दवाखान्यात नेणं असं नाही आहे. एखादं काउन्सिलर न्या, डायरेक्ट उचलून व्यसनमुक्ती केंद्रात टाकू नका. त्याचं स्टेज आधी त्या सायकोलॉजिस्टला विचारा की ह्या स्टेजला आहे का. बरेचसे विनामूल्य मदत केंद्र किंवा विनामूल्य मदत करणाऱ्या संस्था, संघटना आहेत, ज्या पूर्णतः माहिती निनावी ठेवतात, पूर्णतः माहिती गोपनीय ठेवतात, त्या ॲडिक्ट पर्सनची, त्याच्या फॅमिली मेंबर्सची, सगळी अशी खूप काही आहेत ठिकाणं. त्यातनं अल्कोहोलिक अनॉनिमस एक आहे, अजून बरेचशी ठिकाणं आहेत. या चॅनलला तुम्ही मेसेज करू शकता ज्याला कोणाला हा प्रॉब्लेम आहे. तुमच्या आसपासच्या सेंटर्सचे की जिथं ह्या सगळ्या गोष्टी अनामिक ठेवल्या जातील त्याचे पत्ते तुम्हाला हे पाठवतीलच. विषय हाच आहे की या गोष्टीवर जर आपल्याला कंट्रोल, संपवणं वगैरे तर नाही, मला नाही वाटत की हा शब्द योग्य राहील. ह्या गोष्टीवर आपल्याला थोडासा ताबा आणावा लागेल, थोडासा कंट्रोल आणावा लागेल. सगळ्यात पहिली गोष्ट ते अवेअरनेस. या गोष्टीचा अवेअरनेस प्रचंड वाढला पाहिजे. किती, कारण काय आहे, प्यायला लाजत नाही, इलाजाला लाजतोय, असा काहीतरी आता समाज झालेला आहे. प्यायला लाजत नाही, सांगायला लाजतोय. तर ज्याला कुणाला हा त्रास आहे ना, त्यांनी सगळ्यात पहिले तर पिलेला जरी असेल तर मला फोन करा, ह्या चॅनलला मेसेज करा, ह्या चॅनलवर दिलेल्या फोन नंबरवर फोन करा. आणि तुम्हाला मदत हवी असेल ना तर तुम्ही तिथे सांगा, तुमचं सगळी माहिती गोपनीय ठेवल्या जाईल. मी बाहेर निघालेलो आहे यातनं बाय ग्रेस ऑफ गॉड. ते पूर्ण काय म्हणतात ना, त्याचं मला नाही घेणार श्रेय, ते श्रेय आहे एक टीमचं आहे, सगळ्या लोकांचं आहे, जे माझ्यासारखे बरेच लोक होते, त्यांच्या अनुभवातून मी बाहेर आलेलो आहे. आज 16 वर्ष झाले या सगळ्याच वाईट गोष्टींपासून मी दूर आहे. कोणतेही व्यसन करत नाही आहे, एक स्पोर्ट्स लाईफ जगतो आहे. ह्याच्यामागचं रिझन हेच की मी रोज सिंगल डे, 1 डे ॲट अ टाईमच्या हिशोबाने आहे ना, या गोष्टीवर माझ्यावर मी फक्त एकाच व्यक्तीला सुधारवण्याचा प्रयत्न करतो, ते मी स्वतः. आणि माझ्या वर्तणुकीतनं
माझ्या वागणुकीतून इतरांना. कारण बोलणं खूप सोपं आहे. ए सिगरेट दे रे, सिगरेट पिणं शोभतं का तुला, दारू पिणं हे बोलणं खूप सोपं आहे. जो अडकलेला आहे ना त्याला माहिती आहे हे कसं असतं. तर त्याला अनुभवातनं की अरे ठीक आहे, आता तू जी काही सिगरेट तुझ्या हातात आहे, ही सिगरेट पिताना तुझ्या मुलांनी तुला बघितलं तर, तुझ्या आईने तुला बघितलं, तुला आवडेल का? तो चिडणार 2 मिनटं, काय मी तुला सोड म्हणत नाही आहे, पण प्रयत्न तर करणार, काय होत नाही. त्याच्याशी छान रिलेशन बनवा अनुभवातले. अक्कल नका शिकू, ती गुगलवर पण मिळते. आता ChatGPT आणि खूप AI टूल आले, त्यावर काही पण येतं, त्यावरचं अख्खा ऑपरेशन करायचं इलाज म्हणजे सगळंच येतं. ह्याचा अर्थ ते सक्सेसफुल आहे का? नाही नाही. ते सक्सेसफुल असतं तर मागच्या 10 वर्षापूर्वीच सगळ्या सिस्टीम बंद झाल्या असत्या, सगळंच गुगलवर चाललं असतं. मी एक सहज उदाहरण सांगतो. असं होऊ नाही शकत ना. आपल्या भावना, समोरच्या भावनांना एकत्रित होऊनच माझ्या अनुभवातनं जर मी कोणाला बोलू शकलो, तर एक आज ज्या स्क्रीनच्या पलीकडं जो कोणी ऐकणारा आहे, जो व्यसनात असेल किंवा जी फॅमिली व्यसनामुळे त्रस्त असेल, त्यांना माझी भाषा कळणार. हजारो लोक हसणार, छान गोष्ट आहे. हसतात म्हणजे कुठेतरी ते नोटीस करतात. त्यातनं 1-2 माझ्यासारखे पण असणार. ही गोष्ट, हा अवेअरनेस वाढलाच पाहिजे. आपल्या आजूबाजूला जे काही इल्लिगल चालू आहे, थोडंसं विषयांतर नाही करत, ह्याच गोष्टीत जी सुरुवात केली ती गाठ, तर त्या इल्लिगल गोष्टीसाठी डायरेक्ट हिरो न बनता पत्रव्यवहार करू शकता तुम्ही. वेबसाईट आहे नार्कोटिक्सची, 112ला फोन करू शकता. माझा पर्सनल एक्सपिरियन्स आहे, 112वर माहिती आपली माहिती ही सिक्रेट ठेवल्या जाते. मी 50 कॉल केलेले 112ला आणि मी क्रॉस चेक पण केलेले की माझी माहिती भेटते का. त्या कंप्लेंटच्या नंतर तिथं जेव्हा गाडी आली, जे काही कार्यवाही झाली, त्यानंतर मी माहितीही काढायचा प्रयत्न केलेला, तर नाही, तिथं नाव डिस्क्लोज होत नाही. ते सगळं मूवी वगैरेमध्ये होत असतं. माझा अनुभव होत नाही. ही माहिती पोहोचवा, घाबरू नका. कारण ती कीड माझ्या घरापर्यंत यायला वेळ लागणार नाही आहे. तर त्यासाठी मला सतर्क राहणं गरजेचं आहे. व्यसनामधले ना काही अनुभव पैकी 1-2 असे अनुभव जे हास्यास्पद आहे, पण त्याचं मिनिंग खूपच म्हणतो ना खोल आहे. एकदा मी संभाजीनगरहून नारायणगाव मार्गे पुण्याला चाललो होतो आणि जाताना नारायणगावला दारू प्यायला थांबलो. आजची 20 वर्षपूर्वीची गोष्ट असेल, 20पेक्षाही जास्त, हां, एक 22 वर्षपूर्वीची गोष्ट. आणि दारू प्यायला बसलो तिथे. काय रेग्युलर जो काही पिणाऱ्या माणसाचा पॅटर्न असतो की बसणे, की ते दारू पिणं सुरू झालं की वेटर जर एखादा यंग आला की त्याला विचारणे, शाळेत जातो का, कॉलेजमध्ये जातो का. आणि सुरेश नाव त्या मुलाचं, मला आज पण छान आठवतं. त्या मुलाचं नाव सुरेश. आणि ते ॲज युजल नॅचरल डायलॉग माझा, काय शिकतो का कॉलेजला का. तो म्हणला हो शिकतो, पण आता शिक्षण थांबवलं आहे, गावाकडं काहीतरी त्याने सांगितलं, ते काम करायचं, पैसे नाही पुरायचं. नांदेडचा होता तो. आणि मग आमच्या परिचयातल्या एकाने ह्या बारवर लावलं. मग ते दारू पिणाऱ्या माझ्यासारख्या व्यक्तीला ना अचानक आतमध्ये असं एक समाजसेवक असतो, अरे बारमध्ये एवढा चांगला मुलगा, तू बारमध्ये काम करतो, माझ्यासोबत चल. आणि त्याला विचारलं मी, तुला गाडी. आता त्या टायमी मला कंप्लीट रिअलाईज झालं की मी सकाळपासून दारू पितो, मला गाडी चालवणं होणार नाही. त्याला गाडी चालवता येते का एवढ्या नशेत मी विचारलं. माझ्या आतला विनाकारांचा सामाजिक कार्यकर्ता पण जागृत. मी धनी माणूस होतो, त्यामुळं तो एक वेगळाच अहंकार. त्या मुलाला आहे त्या कापडावर तिथून घेतलं गाडी चालवण्यासाठी, एवढंच मला लक्षात. 1, 2, 3 दिवस माहीत नाही. आणि मी संभाजीनगरला, त्या काळच्या औरंगाबादला घरी आलेलो. आणि मी बघतोय तर तो मुलगा घराबाहेर किंवा दारात नाही म्हणतो आपण, असं जनरल एक बसलेला व्यक्ती. माझा हा रेग्युलर पॅटर्न असायचा. रात्रीचं मला सकाळीच आठवायचं नाही, हे तर काय बघायचं कामच नाही, 3-4 दिवसापूर्वीचं होतं. मला बराच वेळपर्यंत प्रश्न पडला की हा व्यक्ती कोण आहे. निघालो मी, तोही निघाला, कामाकडे चाललो आहे, तोही आपलं गाडी, आम्ही सोबत. आता एवढ्या कॉन्फिडन्सने तो सोबत गाडीत बिडीत. खूप टाईम झाल्यावर त्यालाही ऑकवर्ड झालं, मला तर प्रचंड ऑकवर्ड, पण मला विचारता येणार कोण तू. आणि त्यांनी मग ती स्टोरी मी त्याला विचारलं, ते मला थोडंसं आठवण. आणि त्यांनी सांगितलं. तो घाबरत झाला ना, तो त्याच्या म्हणजे डोळेच पांढरे झाले की या माणसाने आपल्याला कामाला म्हणून इथं आणलेलं सोबत, आणि हा विसरला आपल्याला अख्खा. आणि त्याने सांगितलं. आणि मी म्हणलं अरे मी मजा करत होतो तुझी, असं काहीतरी. मी त्याला बंडल मारले आणि माझ्या ट्रान्सपोर्टवर त्याला काही दिवस राहू दिलं.
तोच वैतागला, कारण काम काहीच नव्हतं. माझं ते पिणं, माझी त्यांनी गाडी काही टाईम चालवणं, ह्याच्याशिवाय त्याला काम नव्हतं. तोही वैतागला. पैशाचा प्रॉब्लेम नव्हता, पण त्याला कामच नव्हतं. मग माझी एक गाडी नांदेड, बरे रेग्युलर माझ्या महाराष्ट्रातच ट्रका चालायच्या, तर त्याला नांदेड भरलेल्या गाडीत बसवलं, काही पैसे दिले. आजसुद्धा म्हणजे आहे काही म्हणतात ना, चांगले लोक असतात, वाईट लोक. माझ्यात चांगुलपणा होता का नव्हता मला माहीत नाही. तो मुलगा छान, तो मला दरवर्षी 2 वर्षात एक फोन करतो, कसे आहे साहेब, काय. सुरेश नाव त्याचं. मग एकदा आलता औरंगाबादला, योगा भेटण्यात आली. पण हे असे काहीतरी वेडेचाळे, रस्त्यात काही झालं असतं, त्याला काही झालं असतं. तर ह्या अनुभवात काय, एक तर व्यसनी व्यक्तीचं, दारुड्या माणसाचं आगाऊपणा, गाडी चालवता येत नाही म्हणून त्याला तिथून घेतलं, त्याच्याबद्दल अजिबात विचार नाही केला की ह्याचं काय होईल. आणलो, त्याला विसरलो. जाग मला जेव्हा आली, माझ्या बुद्धीला ध्यान आलं की अरे हे अशी स्टोरी झाली. प्रचंड पश्चाताप, भीतीनंतर आता ह्याचनं मुक्तता कशी मिळवायची, त्यासाठी काय मोजायचं ते मोजून टाकले पैसे. म्हणजे व्यसनानंतर काय होतं, एक तर प्रचंड भीती. फोन वाजला तरी भीती वाटायची सकाळची, कारण रात्री कांडच केलेले असायचे. ज्या व्यक्तीचं तोंड पाहायची, म्हणजे त्या काळात मी असाच होतो, थोडा खुनशी, जास्त सगळ्या गोष्टी टोकाच्या. तर ज्या व्यक्तीशी मी शब्दभर बोलायचो नाही ना, समोर दिसलं तर वळून जायचो, त्या व्यक्तीशी मी 20-20 मिनटं काय 2-2 तास बोललेलो असायचो फोनवर. सकाळी फोन बुकमध्ये बघा होतं, कळायचंच नाही काय बोललेलो आहे. बऱ्याचदा असं झालं आहे, सकाळी कोणतरी येऊन बसले हॉलमध्ये भेटण्यासाठी, आणि मी माझी दुपारीच सकाळ व्हायची ना, तर मी बाहेर आल्यानंतर कळायचं की मी त्यांना काल काहीतरी कमिटमेंट करून टाकली होती. बच्चा तेरा भला हो, नाही का असतं पिक्चरमध्ये, सकाळी वाड्यावर ये पैसे देऊन टाकू, तसं काहीतरी त्याची उधारी मी फेडल, अशी काहीतरी कमिटमेंट. मी पैसे दिलेत अक्षरशः, जे काही आहे आकडा काही मॅटर नाही करत. 2-5-10 हजार तासे प्रत्येक, म्हणजे कित्येक लोकांना त्याचे असं. माझा वेडेपणाचा कळस, म्हणजे किती वेडेपणा. व्यसनाधीनता हा वेडेपणा आहे मुळात. हा कसा होतो, माणूस येडा कसा होतो त्यात वागण्यातलं. दुसरा किस्सा, रेग्युलर बारमध्ये दारू पीत बसलेलो होतो. घरी निघालो, ॲक्टिवा होती, शॉर्टकटनी गेलो एका. त्या माझ्या रेग्युलर ठेप्यापासून माझं घर 3-4 किलोमीटर असेल. शॉर्टकटनी ज्या मार्गे गेलो, थोडासा पाऊस पडला असा एकदम चिल्लर. ती ॲक्टिवा जी काही स्कूटर आहे ती स्लिप झाली माझ्या डाव्या हाताला, आणि थोडं पडलो मी, मला लागलं, आणि मी खूप प्रचंड रागवलो स्वतःवरच. साला आपण एवढं भारी, म्हणजे पैदायशी ड्रायव्हर म्हणून नाही का, जन्मजात गाडी चालवता येते आपल्याला, आपण पडलोच कसं, चिडचिड. घरी गेलो, थोडं स्वच्छ, म्हणजे घरच्यांना काय ते नेहमीच होतं, पण मला माझा खूप प्रचंड राग आलेला. दुसऱ्या दिवशी झोपेतनं उठलो तरी तेच डोक्यात होतं. दुसरा दिवस संध्याकाळ होस्तवर मला चैन पडा की आपण पडलो तर एखादा नॉर्मल व्यक्ती तिकडून जाणार नाही. मी पडलोच कसा याच्यावर अडलेलो, त्याच बारमध्ये परत दारू पिलो, त्याच रोडनी गेलो. दुसऱ्या दिवशी परत पडलो, आणि दुसऱ्या दिवशी मात्र माझा हात मोडला, म्हणजे आत्ता त्यातले रॉड काढले. हा वेडेपणाचा कळस आहे. त्या ॲक्सिडेंट माझा झाला तिथं, कुणीतरी MIDC एरिया आहे, तो मोबाईल माझा होता, तिथून नशीब त्याने मोबाईल चोरायच्या आधी लास्ट डायलवर फोन करून सांगितलं की हा ज्याचा कोणाचा नंबर आहे तो इथं पडला, आणि त्याचं बऱ्यापैकी स्वतःचंही नुकसान झाले शरीराचं, आणि गाडीचंही नुकसान झाले. 20 वर्ष, मी एक्झॅक्ट हे मला आठवते, हे 20 वर्ष जुनी गोष्ट आहे. म्हणजे तो 6230 हँडसेट खूप महागा मोलाचा, ती स्कूटर, माझा हात तुटला आहे फक्त एवढ्या वेडेपणामुळं की मी पडलोच कसा, हे मला स्वतःचा अहंकार, अति कॉन्फिडन्स झालं. हे असे सगळे, म्हणजे तो अजूनसुद्धा तो डाग आहे, 20 वर्ष होऊन गेले, तो गेला नाही आहे. वेडेपणाचं लक्षणं. दारू किंवा कोणतंही व्यसन सगळ्यात पहिले काय करतं, तर व्यक्तीला वेडं बनवते. अकाली मृत्यू नाहीतर ठार वेडेपणा, हे 2च रिझल्ट आहे. वेळेआधी मृत्यू, नाही तर ठार वेडेपणा. ठार वेडेपणाचे हे दोन्ही उदाहरणं. सकाळी आठवत नाही, विस्मृती, गजनी होऊन जातो, कळतच नाही काय बोललो आहे. सकाळी बायको म्हणते, अहो तुम्हाला कळते का, तुम्ही रात्री काय बोलले घरी, तुम्हाला कळते का, सगळं गल्लीत उभे राहून तुम्ही काय, किती म्हणजे ते लोक तुम्हाला मानतात, असं काहीतरी तिचं दररोज नवीन स्टोरी. नंतर एक टाईम असा येऊन गेला की मला वाटायचं ही खोटंच बोलते, किंवा मी मला समजूत घालायचो की अरे हे असं चालतच राहणार. हतबलता, सगळ्यात वाईट गोष्ट जी आहे ना, ती हतबलता आहे, लाचारी, की तो एक पर्टिक्युलर टाईम झाला की तो व्यसन करावंच लागतं. ही लाचारी आणते. सगळे दारू म्हणा, कोणतेही व्यसन, ती लाचारी येऊन जाते.
आणि मग ह्याची लास्ट स्टेज जी आहे, अगेन दॅट थिंग, क्राईम. योगायोगाने आणि सुदैवाने माझ्यातून क्राईम नाही झाला, किंवा अर्थार्जनासाठी त्या ह्याच्यासाठी जे लागणारे पैसे, व्यसनासाठी लागणाऱ्या पैशासाठी क्राईम नाही झाला. हा योगायोग आहे. तीही गोष्ट आली असती, काही काळ असंच चालत राहिलं असतं तर, कारण ऑलरेडी बँकरप्ट झालेलो होतो मी 16 वर्षापूर्वी. पण सुदैवाने नाही झालं. पण दुर्दैवाने समाजात ह्या गोष्टी जास्त तर होत आहेत. अशाच बँकरप्सी होती आर्थिक, स्पिरिच्युअल बँकरप्सी त्याच्यापेक्षा वाईट. शब्द जरी मोठा असेल, स्पिरिच्युअल बँकरप्सी हा त्यातलाच एक बँकरप्सी. स्पिरिच्युअल बँकरप्सी ही की एक काळात जेव्हा मी दारू प्यायला जायचो तर बारच्या बाहेर कुणाच्या गाड्या आहे हे बघायचो, की यार माझ्या मोठ्या भावाची तर नाही, मामा काका जे काही परिचयाची त्याची तर नाही ना, चला आत मार खायचं काम आहे. आणि बँकरप्सी ज्याला म्हणतात, स्पिरिच्युअल बँकरप्सी ही झाली. एक टाईम असा आला की मी त्यांच्या समोर जाऊन बसायला लागलो आणि मला एक पॅक होत असं म्हणायला लागलो. घरी कधीही कोणतेही व्यसन काय, पिलो तर घरी न जाणारा मी, अशातला मी घरी ठण पिऊन चेक करा, मेडिकल करा, पिलोय का, अरे उभं राहता येईना तुला. ही स्पिरिच्युअल बँकरप्सी. आईशी उलटं वाईट भाषेत, घरी अभद्र भाषेत, मुलांसमोर म्हणजे घाणेरड्या भाषेत, हे सगळं जे गोष्टी आहे ना, म्हणजे लगेच ड्युअल पर्सनॅलिटी, हा सगळा येडेपणाचा आणि स्पिरिच्युअल बँकरप्सीचे लक्षण होते. क्राईमचं जे मी बोललो की प्रत्येक क्राईम लोकेशनला जे काही आपण जसं त्या क्राईम पेट्रोल वगैरे बघतो ना, तसंच असतं ते. आधी कुठेतरी जिथं कुठं लुटमार झालेली असती, वाईट गोष्टी, खून बलात्कार झाले असतात, तिथं आधी कुठेतरी लोकेशनला दारू पिल्या गेलेली असते. मग त्या पूर्ण नशेनंतर पूर्ववैमनस्यातून नाही तर किंवा पूर्ण प्लॅनिंगनंतर तिथं म्हणजे हे व्यसन हे आलंच. गर्दुल्ल्या फिरदुल्ल्यांचं तर विचारूच नका, म्हणजे ते खूपच टोकाचं असतं. अजून हे मूवीत वगैरे पण पाहतो ना, ते खूप कमी लेवलला आहे. मी नशेबद्दल सांगतोय, हे एवढ्या हाय लेवलला वाढलेलं आहे. ते बटन नावाचा प्रकार तर 10,000 रुपयाला भेटतो. व्हाईटनर आणि काय काय सगळ्या प्रकारचे नशे आहेत. ह्यातनं वाचण्याचं परत त्याच लाईनवर येतो मी. उपाय हाच आहे, सतर्क राहणे, आपल्या स्वतःवर सुद्धा आणि आपल्या सगळ्यांवर सुद्धा, आजूबाजूचे जे आपल्यापेक्षा लहान आहेत त्यांच्यावर लक्ष ठेवणे. पोलिसासारखं किंवा असं खूप मोठं आपण आहे असं म्हणून नाही, प्रेमाचं लक्ष ठेवणे, ध्यान असू देणे की काय बदललं आहे का, रोजच्या वागण्यातलं काय बदललं आहे का. आपला जो यंगस्टर आहे घरातला, आपल्या समाजातला, तो काही वेगळा वागतोय का रोजच्या वस्तीतला, का नेहमीपेक्षा वेगळा वागतोय का, ह्याचे मित्र बदललेत का, फॅन्सी मित्र झाले का, हा अचानकच श्रीमंत, म्हणजे नोकरीला तर जात नाही, अचानकच श्रीमंत झालाय का. बऱ्याचशा गोष्टी आहेत. घरच्यांनी आपल्या अर्थार्जनासाठी जे खूप बिझी झालेत, डेफिनेटली करावं, पैसे लागतात, पण त्यात एवढं व्यस्त होऊ नये की ज्यांच्यासाठी लागत आहेत त्यांच्यावरच लक्ष नाही राहणार. बाकी ह्यापेक्षा जर अजून अनुभव सांगायचे तर अनुभव 100 शेकडोनी आहे. पण एक सांगेल ना, माझी पर्सनल स्टोरी. खूप गरीब होतो, दुर्दैव. सिंगल मॉम, माझ्या आईने आम्हाला वाढवलं. ती त्या ह्याच्यात म्हणजे पैसे, धुणं भांडी ह्यातच तिला जे पैसे मिळायचे त्यात आमच्या भावंडांना मोठं केलं. मला कळते तसं मी कामाला लागलो का, आता आईचं मी ते काम बघितले की एवढ्या गरिबीत तिने आम्हाला, तर सगळ्यात आधी तिचं काम बंद केलं. वयाच्या 12-14 वर्षापासून मी घर चालायपुरते पैसे, भुईवाड्यासारख्या वस्तीमध्ये राहिलो. छान वस्ती, झोपडपट्टी जरी असेल तर छान वस्ती, बसस्टँडच्या समोरच. बसस्टँडच्या समोर असल्यामुळे सगळे कला अवगत आहे मला, सगळ्या चांगल्या वाईट गोष्टी सगळ्या माहिती. ह्या सगळ्यांचा जेव्हा मी एक 18-19 वयाचा झालो तर परत म्हणेल सुदैवाने, मेहनत सगळेच करतात, मला एक छान काम मिळालं. त्या कामात खूप यश मिळालं, त्या कामात खूप पैसे मिळाले. लिगल 2001, 2002, 2003ला मी एक छान मोठ्या कंपनीचा व्हेंडर झालो. अजून पैसे आले, अजून श्रीमंत माणूस झालो पैशाने. मग माझं विचार ह्यामध्ये काय चालू होतं, तर ह्यामध्ये व्यसन पण चालू होतं, पण ते हळू प्रमाण पैशासोबत वाढत होतं. पैशासोबत व्यसन वाढत होतं, पैशासोबत अहंकार वाढत होता, मीपणा वाढत होतो. तो मीपणा एवढा वाढत गेला, अहंकार एवढा वाढत गेला की मी सगळ्यांना तुच्छ समजायला लागलो. भाषा खूप चांगली वापरतो मी, अशी भाषा तेव्हा नव्हती. व्यसनातली भाषा अजून कुचावर असती. आणि ह्या सगळ्या प्रवासात मला कळतच नव्हतं मी माझं नुकसान करतो आहे. जे मी आता अनुभव सांगितले, स्पिरिच्युअल बँकरप्सी, मी माझ्या घरात माझ्या
सगळ्या परिवाराला खूप वाईटरित्या दुखवलेलं आहे. मी माझ्या छान क्लोज मित्रांना, ज्यांनी माझ्या बऱ्याचदा जीव वाचवले, त्यांना खूप वाईटरित्या दुखवलेलं आहे. मी माझ्या सारखं गरिबीला नाव ठेवून गरिबीबद्दल खूप सिंपथी, असं मला असं वाटायचं मी खूप ठीक आहे ना, होता परिस्थिती होती, पण त्या कारणास्तव श्रीमंत असताना खूप माज केला. त्या माझात सगळ्यात मोठा भाग व्यसनाचा होता. आणि त्या व्यसनाने मला असं गोल फिरवून ना, एक म्हणेल मी 17-18 माझं व्यसन थांबायच्या 2-3 वर्षापूर्वी सगळ्या गोष्टींनी बँकरप्ट केलं. स्पिरिच्युअल बँकरप्ट, फायनान्शियल बँकरप्ट म्हणतात ना. माझी कौटुंबिक हानी झाली, शारीरिक हानी तर विचारूच नका. माझे 14-15पेक्षा जास्त ॲक्सिडेंट झाले, सगळे जीवघेणे ॲक्सिडेंट झाले. आणि ह्यात जे माझे लहान लहान बाळ होते, घरातले मुलं होते, त्यांच्या मनावर असर, माझ्या पूर्ण परिवारावर असर. ज्या आईनी एवढ्या म्हणजे म्हणतात ना खालच्या लेवलचे कामं करून, धुणी भांडी मातीकाम करून मोठं केलेलं, तिला ते सुख एवढं भारी वाटत होतं. अरे माझा मुलगा एवढा मोठा झाला. आणि परत ती तेच बघत होती, अरे हा परत खाली चालला आहे. आणि तिला बोलायला जागा नव्हती, कारण तिने तिच्या एका भावाला या व्यसनात बघितलेलं आणि पूर्ण त्याचा अंत बघितलेला, त्यामुळे ते तिला दिसत होतं बहुतेक. त्यामुळे तिने एक वेळेनंतर थांबवलं बोलणं. ती समजवायची. 11 ते आकांड तांडव जे होता तो तिचा लय लवकर बंद केला, कारण तिला ती स्टोरी आधी तिने अनुभवलेला होता तिच्या वडिलांच्या टायमी, भावाच्या टायमी. आणि ही जेव्हा पूर्ण स्टोरी मागच्या 16 वर्षापूर्वी थांबली ना, तेव्हा मला लिव्हर सिरोसिस झालेला होता. 42 किलोचं झालेलं होतं. असं म्हणू ना TB झाल्यासारखं चांगल्या भाषेत. माझे दारू व्यसनातले मित्र तर अजून काही समजायचे. मी तेही चेक केलं नंतर, कारण म्हणलं ना 5 वर्षांनी, 7 वर्षांनी, 10 वर्षांनी, 8 वर्षांनी, 12 वर्षांनी, की नाही आपल्याला असं काय आजार. सुदैवाने तशा काही गोष्टी नव्हत्या झालेल्या. पण सगळ्या अवैध गोष्टी व्यसनामध्ये माझ्याकडून झालेल्या होत्या, त्यातनं वाचलो. आज 16 वर्षापासून एक दिवसाच्या हिशोबाने ह्या गोष्टीपासून दूर आहे. ह्या गोष्टीवर सेवा देण्याची इच्छा निर्माण झाली. तेव्हापासून अजून जास्त चांगलं आयुष्य जगायला लागलो, की नाही माझं व्यसन थांबलं आहे, तर अनुभवातून अजून कोणत्या तरी बांधवाचं व्यसन थांबलं. पुण्य पाप वगैरे म्हणून नाही, पण मी देणं लागतो, कारण मलाही निशुल्क आणि निनावी लोकांनीच माझं सगळं निनावी ठेवून कोणत्याही पैशाची फीज न करता मला यातनं बाहेर काढलेलं आहे. त्यांच्या अनुभव सांगून, त्यांच्या अनुभवातनं. तर तोच प्रयत्न मीही करतो आणि यातनं फरक पडतो. पर्सेंटेज कितीही कमी असू द्या, डेफिनेटली चांगल्या गोष्टीचा पर्सेंटेज, चांगल्या गोष्टीचा रेशो हा कमी असतो, पण इम्पॅक्ट खूप मोठा असतो. वाईट गोष्टीचा रेशो आणि सगळ्या गोष्टी खूप मोठ्या असतात आणि त्याचा रिझल्ट खूपच भंगार असतो. त्यामुळे ह्या गोष्टीत सर्वांनी पुढं या. म्हणतात ना की यात आता साक्षर होणं गरजेचं आहे. व्यसनाधीनतेत साक्षर होणं गरजेचं आहे. पालकांनी त्यांचा वेळ फॅमिली टाईममध्ये इंटरॅक्ट होण्यासाठी, एकमेकाची परत बंध निर्माण करण्यासाठी जुन्या काळासारखे प्रयत्नशील होणं गरजेचं आहे. त्यांच्याशी संवाद साधणं गरजेचं आहे. जो व्यक्ती हा त्रासात आहे त्याला भाषण देण्याऐवजी त्याच्याशी कनेक्ट होणं गरजेचं आहे. आणि ह्या ज्या हेल्प्स आहेत, अल्कोहोलिक अनॉनिमस आहे, रिहॅबिलिटेशन सेंटर्स आहेत, सायकोलॉजिस्ट आहेत, बरेचसे समाजात खूप गोष्टी आहेत. ह्या सगळीकडे मदत मागितली पाहिजे. 112ला फोन करून कळवलं पाहिजे कुठं काही चुकीचं होतं आहे तर. तिथे रिक्वेस्ट परत ॲडिशनल रिक्वेस्ट करा, माझी माहिती देऊ नका म्हणा. पण ह्या सगळ्या गोष्टीला जागरूक झालंच पाहिजे, तरच आपण ह्या गोष्टीतनं बाहेर निघू. ही जी आग लागली आहे ना समाजात, ही घरापर्यंत यायला वेळ लागणार नाही जर आपण जागरूक नसेल तर. आपण आपल्यापुरतं काम करू. असंच प्रत्येकाने आपापल्यापुरतं काम केलं तर हे सगळं संपुष्टात येईल. थँक्यू.